दादारे दादा म्हटलं माझ्या दादा अरे दादा दादा घरी आहे का रे दादा रे माझ्या लाडाच्या दादा रे अरे दादा कोण आहे? दादा घरी आहे का रे ओके बाय. अभि करायला सकाळी सकाळी काम धंदेच नाही राहत का? उठले सुटले माझ्याच दारात येते. अभि करायला काय सांगा? माझंच घर दिसते का? सडा सारून व्हायला स्वयंपाक व्हायला साडा सकाळपासून भिकार येते. जा दुसरीकडे. माझ्या घरचा अजून काही शिजलं नाहीये. अरे दादा दादा घरी आहे का रे ओके बाय. सोनी सारखा आवाज येते. कुठे सोनी तर नाही आली. जाऊनच पाहिजे बाय. बाप्पा सोने तू. ओके माय किती दिवसानंतर आली व सोने तू माझ्या घरी. हो ग वहिनी हा एवढं दिपाळी सारखं सण केला दादा ना आला तुम्ही कोणीच नाही चल बाई म्हणलं मी तरी जाऊन पाहते. तू आलीस. थांब थांब थांब. मी तुला ना पाय धुवाले पाणी आणून देते. इथंच थांब. कोणी जाऊ नको. वहिनी काय हा काय आहे का असं काय म्हणजे व्यवस्थित पाणी दिलं तुला पाय धुवायला. पाय धुवू चुपचाप. कोण देते का असं पाणी कोण देतं म्हणजे मी देते. मी पूर्ण गुंडचं गुंड आणू माझा गुंड नाही तर का तुला डब्यामध्ये पाणी आणू ते पाय धुवून ते पाणी पिऊ. काल तोंडी आजपर्यंत तुला आठवण नाही आली आपली भावाची वहिनीची आणि आज अचानक कशी काय आली तुला आठवण? नवरा मारी काल तोंडी दारोदारी फिरते आणि फिरून फिरून माझ्या घरी येते. देवी कायच्यासाठी हिस्सेसाठी. चल हट. माझ्या घरी नाही यायची अजिबात. अगं हे वहिनी अजिबात मला वहिनी नाही म्हणायचं. अगं मी तुझं काय वाईट केलं ग तरी तू मला दुःखाने बोलते ग. तुला वाटते की मी तुझ्या प्रॉपर्टीसाठी आणि नाही ग वहिनी. चोर तर चोर पुन्हा मला शिजो. माझी गरिबी मला माझ्या कामाची आहे ग. ओके बाय. वहिनी सारखं सहन केला वहिनी मी कावण्यासारखी वाट पाहत बसले ग. मला हे वाटायचं की माझा दादा इकडून येते या रस्त्याने येते की त्या रस्त्याने येते. माझा दादा आला नाही म्हणून मी घरापर्यंत आली ग ताई. अरे काटोटे हे ते फुकटचे जे असं आहे ना ते माझ्या समोर नाही दाखवते. हा सांगत आहे तुला. हे असं आपल्या घरी दाखव. नवरावारी हिस्स्यासाठी आली आणि मला सांगते की आठवण आली. अशी कशी आज आठवण आली? 2 वर्षापासून तुला अजिबात माझ्या फॅमिलीची आठवण नाही आली. आज अचानक कशी काय आली? चल होय माझ्या घरातून निघ. वहिनी थांब अजिबात माझ्या घरी 5 मिनिट नाही. नवरा मारी नकटा नाकाची माझ्या घरी येऊन मलाच तोंड देते. चल हट. वहिनी अगं तुला जरी वाटत असेल की माझ्या प्रॉपर्टीसाठी आली किंवा माझ्या धनासाठी आली मला नको पाहिजे का तुझी प्रॉपर्टी. मला नको पाहिजे का मला तुझं धन. ए मला फालतूचे चाळे नको सांगू. समजली ना? चल निघ माझ्या घरातून. मारू नको म्हणजे का पूजा करू तुमच्या दोघांची. अरे कार्टोट्या त्या पायी सत्यानाश झाला माझ्या जिंदगीचा. त्या पायी अजूनपर्यंत मला एक पुत्र नाही आला. कार्टोट्या डुकरा त्या पायी सत्यानाशी घरी येऊन बसले आणि पुन्हा सत्यानाश करून ठेवला. मी ना म्हणलो का म्हणजे हे आपला कार्टोट्या दोघं जण माझ्या घरातून निघा. मार माराया लागली. मार माराया लागली. मार माराया लागली. मार माराया
हा कटोरा घे आणि दोघांचा नाव भीक मागा नाही तर कुठे खा माझ्या घरी अजिबात नाही दिसले पाहिजे हा सांगून ठेवताय तुम्हाला म्हणजे मी तुमच्या पाया पडतो पाया पडतो म्हणजे अजिबात नाही नाटक चालणार राजा हे घे बाई निघले निघले नको ललो नको ललो दादा मी कोणतं असं पाप केलं रे ज्या ठिकाणी गेली मला त्या ठिकाणी ठोकर लागतो रे दादा तू पाहिला तू असा आहे वहिनी पाहिली वहिनी अशी आहे माझा संसार पाहिला संसार तसा आहे कोणाची आस करून मी माझं जीवन जगू रे दादा मला वाटत होतं की माझी वहिनी नाही माझी आई आहे माझा भाऊ नाही माझा बाप आहे मला वाटत होत रे दादा नको ललो नको मी काहीच नाही बोलली रे दादा वहिनीला वहिनीनं मला पाणी आणून त्याला गुंडामध्ये पाणी दिलं रे मी तेव्हा समजली रे की वहिनीच्या मनामध्ये माझ्याविषयी काहीतरी वाईट आहे नको ललो मा नको ललो दादा मी आहे ना मी आहे तुझा भाऊ तुझ्या जाती मी नाही तुझा भाऊ आता आपल्या भातालाही पालीन ना मी तुलाही पालीन त्या घरचं जाऊन त्याला भीक मागील पण तुला उपाधी लावू देणार नाही तुला उपाधी लावू देणार नाही आज तरी आपले आई वडील असते आज तरी आपले आई वडील असते आज आपल्यावर ती परिस्थिती निर्माण झाली नाही अति परिस्थिती निर्माण झाली नसती पण मी तुला उपाधी लावू देणार नाही मी त्या बाईच्या घरी जाईल त्या काकाच्या घरी जाईल आणि तुझ्या जाती भीक मागून आली घेता ही तुझ्या जाती भीक मागून आली ताई लोक ललू माझी आवाज माझा जीव चालला जाईल तरी चालेल पण मी तुला उपाधी लावू दे लाला दादा राहू दे रे मी तुला डोळ्यावर पाणी तुझा तुझ्या जीवाच्यासाठी तुझ्या जीवाच्यासाठी मी हाती दोलते मी भीक मागते मी भीक मागते मी भीक
जगावरती मूळ मानत नाही हो. एक सारखी ताई माझ्या नजरेला दिसतो आणि खरंच शेखरा तू हे काय करत आहे? पत्नीला विचारतो, पत्नी सुद्धा तुझ्या विचाराने वागत नाही. मोठी मुलं बाळ नाही, कुठे न्यायचं हे धन? रक्ताच्या नात्याला तू विसरला. सारखे शब्द बहिणीचे मला बोलतात हो. काही असो, वावरामध्ये माझ्या मूळ मानत नाही. घरी जातो, पत्नी काही म्हणो, आजच्या दिवसाला माझ्या ताईकडे जाणार. सारखे एकसारखी माझ्या नजरेमध्ये दिसतो आणि सारखं रात्रीचं स्वप्न माझ्या डोकं खराब करतो. काय बोलत होती माझी स्वप्ने? स्वप्नामध्ये माझी वेळ का बोलत होती? गवड्या पहुड्या गाडीने बंधू माझा येईल ग. त्या दिवाळीच्या सणाला मला माझ्या ताईसारखी दिसत आहे. हा बंडा तरी कुठं आला असेल? काही भीक मागताना दिसतो. हा कशाला आला असेल हो? बंडे आहे होय की नाही? नाही नाही, काही असो, माझी ताईच आहे. आवाज मारतो, बंड्या, अगं हे ताई, अरे हे बंड्या, अगं हे ताई, अरे बंड्या रे, इकडे कुठं आला रे? अरे तू एवढ्यानं का चिल्ला रे? अरे यमाई रे बैताळ, अरे अरे अरे, आजपर्यंत वडील मरण पावले, लहानपणापासून तुझ्या मुलाप्रमाणे पालन केलं. आजपर्यंत मला साध्या शब्द बोलला नाही. मी काय केलं? अरे कोणता पाप केलं, कोणती नुकसान केली? यही काय आपल्या बायकोला चांगलं झालं, चांगला बोल रे. माझी पत्नी काही तेवढी वाईट नाही, आणि केलंही असेल तर तुझ्या पाया पडतो. इकडे माझा, अबे इकडे तुझ्या पाया पडतो, तुझ्या हात जोडतो. तू साल्या म्हण नाही, काही म्हणणार, तुम्हाला मारून फेकून द्या. ये मा, तू ये बेटा, ये. इतक्या माझ्यावर नाराज का रे? अरे तू इकडे, इकडे माये दादा, रक्ताचे नाते माझा भाऊ आहे. हो रे,
मूर्खांनो, ताई आली, तू पण. आज मी पाटील माणूस, लहानाचं मोठं केलं, अशी इच्छा केली की माझ्या भावाचं लग्न व्हावं. हे भीक मागता माझी बेइज्जत करता का रे तुम्ही? हा? अरे ये ना ताई, इकडे ये ग, तू तरी ये. अगं ताई, ये ना ग, तू कधी आलीस, का आलीस, कुठे या रस्त्यामध्ये? हा, घराकडे गेली की नाही गेली? 5 वर्षापासून तुझी माझी भेट नाही ग. ये ग ताई, अगं ये ना ग, येणार रे. माझी माहिती सांग. तू मलतील तर यायला थलकणी येवलंय. काय रे माझ्या हातात मारून टाक ना. मा काय काय ते बोलावता तू? नाही, माझं काय तुला मला मारण्याची तुझी इच्छा आहे? एवढं माझ्या बाईला फोडून टाक. अबे रडू नको. रडतेस काय रे बायाला? हा, काय झालं मला तू बरोबर सांगणार आहे? माझ्या बाई ती उकतवलं पुल्ला. चुप राहायचो कुणी पाच उकतली मालू मालू. बेटा. एवढं ताई. माझ्या बाईची जागा तुटली. चुप राहिला बे बैताळ, तुला अक्कलही नाही आहे, हुशार पण. हा? हुशार आहेस देवाना, पण तुला बुद्धी नाही दिली रे, भावना आहे तुझ्याकडे. ताई, केव्हा आली ग? का रडत आहे? कुठे आली? घरी का राहिली नाही मला सांग ना ग. रडू नको ग, रडू नको, रडू नको. 5 वर्षापासून मी तुला. तुझ्या भेटीसाठी आली रे दादा. अरे माझं काय चुकलं रे दादा?